नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आजचा विषय घेतलेला आहे लोकमान्य टिळक त्यांच्याविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर चला पाहूया. प्रश्न पहिला, लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी आणि कोठे झाला? उत्तर आहे, लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात तालुका दापोडी चिखलगाव येथे झाला. प्रश्न दुसरा, लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर आहे, बाळ केशव गंगाधर टिळक. लहान असताना त्यांना बाळ असे म्हणायचे, पण त्यांचं नाव केशव असं होतं. केशव गंगाधर टिळक असे पूर्ण नाव होते. प्रश्न तिसरा, लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे, पार्वतीबाई. प्रश्न चौथा, लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर आहे, लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे पूर्ण नाव गंगाधर रामचंद्र टिळक असे होते आणि ते पेशाने शिक्षक होते. प्रश्न पाचवा, अशांततेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे, लोकमान्य टिळक यांना अशांततेचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न सहावा, लोकमान्य टिळक यांचे शिक्षण काय होते? उत्तर आहे, 1876 मध्ये BA गणितामधून पुणे डेक्कन कॉलेजमधून प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी LLB केले. प्रश्न सातवा, लोकमान्य टिळक यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी केली? उत्तर आहे, 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आगरकर हे पण होते त्यांच्यासोबत. प्रश्न आठवा, लोकमान्य टिळक कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? 2 वृत्तपत्र सुरू केले ते, एक केसरी आणि दुसरं मराठा. मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्लिशमधून प्रसिद्ध केले जात होते आणि केसरी मराठीमधून प्रसिद्ध केले जाते आणि केसरी या वृत्तपत्राचे संपादक आगरकर होते. प्रश्न 9, लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी आणि कोठे केली? उत्तर आहे, 1884 मध्ये पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न 10, लोकमान्य टिळक यांनी फर्ग्युसन कॉलेजची सुरुवात कधी केली? उत्तर आहे, 1885 मध्ये पुणे येथे आगरकरांसोबत फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. प्रश्न 11, लोकमान्य टिळक यांनी कोणते सार्वजनिक उत्सव सुरू केले? उत्तर आहे, 1893 मध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केले. प्रश्न 12, लोकमान्य टिळक यांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली किती वर्ष तुरुंगात टाकले? राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळक यांना 2 वेळा तुरुंगवास भोगावा लागलाय. त्यामध्ये पहिल्यांदा 1887 मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून 1.5 वर्ष कैद झाले आणि टिळकांना स्वतःचा बचाव करण्यासाठी तब्बल त्यांनी 4 दिवस 21 तास एवढे भाषण दिले होते. प्रश्न 13, लोकमान्य टिळक यांनी कोणत्या गटाचे नेतृत्व केले होते? 2 गट होते तेव्हा, जहाल गट आणि मवाळ गट. जहाल गटाचे नेतृत्व केले होते 1907 मध्ये. प्रश्न 14, लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य हा ग्रंथ कधी आणि कोठे लिहिला? उत्तर आहे, 1908 मध्ये टिळक राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असताना 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना ब्रह्मदेशात मंडले कारागृहामध्ये गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 15, लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना कधी केली? तर उत्तर आहे, 1916 मध्ये, जेव्हा ते जेलमधून सुटून आले त्यानंतर होम रूल लीगची स्थापना केली. प्रश्न 16, लाल बाल पाल कोण होते? उत्तर आहे, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि दुसरे बिपिनचंद्र पाल. आर्यभूषण छापखाना लाल बाल पाल यांनी कधी सुरू केला? उत्तर आहे, 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना सुरू केला. प्रश्न 18, लोकमान्य टिळक यांचे एकूण किती अग्रलेख होते? तर एकूण 40 वर्षामध्ये ते 513 एवढे अग्रलेख लिहिले आहेत. प्रश्न 19, लोकमान्य टिळक यांनी कोणकोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर आहे, केसरी आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न 20, लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कधी झाला? उत्तर आहे, 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांचा
मृत्यू झाला. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.